हाय हॅलो नमस्कार, मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण मटकीची उसळ बनवणार आहोत, पण खाणाऱ्याला असं वाटेल की जर शेव टाकली तर ही मिसळच लागेल, इतकी ही झणझणीत आणि मस्त अशी बनवून तयार होते। चला तर सुरुवात करूयात। त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं। जर तर्रीदार हवी असेल तर थोडंसं तेल जास्त वापरू शकता। जिरा मोहरी कढीपत्त्याची फोडणी देऊन घेतली। त्याचबरोबर एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे आणि तो देखील या तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचा आहे। खूप जास्त डार्क कलर नाही करायचा, हलका गुलाबी रंग आला की यामध्ये एक चमचाभर आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर। मस्त हे फ्राय करून घ्यायचं आहे लसणाचा कच्चेपणा जास्तपर्यंत। त्यानंतर यामध्ये अर्धा टोमॅटो घेतला आणि तो खूप बारीक चिरून घेतलेला आहे। छान या तेलामध्ये तो सॉफ्ट करून घ्यायचा। आता यामध्ये बेसिक मसाले, लाल तिखट, हळद पावडर आणि त्याचबरोबर जो तुमच्याकडे मिसळ मसाला असेल तर तो वापरू शकता किंवा गरम मसाला या ठिकाणी टाकून घेतला। त्याचबरोबर एक चमचा बेसन पीठ टाकून घ्यायचं। छान या तेलामध्ये हे मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून बेसनाचा कच्चेपणा जो आहे तो देखील निघून जाईल। आणि मस्त हे व्यवस्थित फ्राय झालं की मटकी घेतली होती ती स्वच्छ धुवून त्यात हळद मीठ टाकून कुकरची 3 शिट्टी करून घेतलेली आहे, जेणेकरून ती पटकन शिजली जाते आणि पचायला देखील हलकी होते। यामध्ये मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर जितकं पाणी हवं आहे त्यानुसार गरम पाणी टाकायचं, चवीनुसार मीठ। लक्षात ठेवायचं मटकी शिजवताना देखील मीठ टाकलं होतं। आणि आता झाकण ठेवून ही छान एकदम लो फ्लेमवर शिजवून घ्यायची आहे। आता बेसन पीठ टाकलं त्यामुळे थोडंसं पाण्याचं प्रमाण वाढवायचं, नाही तर ती जास्त घट्ट होईल। आणि त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर। मस्त आत्ताच इतकी तरी आलेली आहे, नंतर जे वेळेस उकळी येऊन पूर्ण होते मटकीची भाजी, खूप छान तरी येते आणि मस्त आपली ही झणझणीत मटकीची उसळ बनवून तयार झालेली आहे। रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, कमेंटमध्ये नक्की कळवा की तुमची ही भाजी कशी झाली।